सर्व शेतकऱ्यांना मित्र अत्यंत तातडीचा मेसेज आहे। आज रात्री 10 नंतर मध्यरात्री व 2 ऑगस्ट 2024 रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे, कोणत्या भागात पावसाची उघडीप असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर आपण या ठिकाणी मित्रांनो आज रात्री 10 नंतर मध्यरात्री तसेच 2 ऑगस्टला कोणत्या भागात पाऊस होणार आहे त्या मराठवाड्यापासून सुरुवात करू। आपण मराठवाड्यामध्ये जर पाहिले तर नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो। बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर हा आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत आहे। तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये मित्रांनो पावसाचा जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, वर्धा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाची संततधार ही आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी विदर्भामध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। तसेच भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। तर अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, धुळे, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाचा चांगला जोर आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर हा सोलापूर, नगर या जिल्ह्यामध्ये कमी होताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार ही राहणारच आहे। मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय। तर जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय। तर विदर्भामध्ये पावसाची संततधार असणार आहे। कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची संततधार ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण लगेचच या चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा व व्हिडिओला लाईक नक्की करा। मित्रांनो, धन्यवाद।